हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर. म्हणून या ठिकाणी कोण यूज होतं तर या ठिकाणी रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर यामध्ये CO2 कार्बन डायऑक्साईड जो आहे हा काय होतं केमिकली फॉर्म केला जातं रिॲक्शन करून, आणि ज्या ठिकाणी आपण पुढं फायर लागली असेल तर ती फायरला कंट्रोल करण्याकरिता, त्याला विझवण्याकरिता, ओके, त्या इलेक्ट्रिसिटीला कंट्रोल करण्याकरिता हा फायर एक्सटिंग्विशर जो आहे हा त्या ठिकाणी यूज केला जातं. मग आता हा फायर रेग्युलर एक्सटिंग्विशर कोणत्या केमिकल्सच्या रिॲक्शनमुळे तयार होतं, ओके, ते आपण या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत. तर चला मग जास्त वेळ न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर फर्स्ट बेसिकली रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर जो आहे यांचं कन्स्ट्रक्शन्स कसं असतं, ठीक आहे, कन्स्ट्रक्शन कसं असेल आणि त्यांची केमिकल रिॲक्शन कशी परफॉर्म होतं ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर नेमकं काय असतं तर यामध्ये एक ट्यूब असतं, ठीक आहे, एक स्मॉल ग्लास ट्यूब असते, ठीक आहे. त्या ग्लास स्मॉल ट्यूबमध्ये, ठीक आहे, हे एकदम इनसाईड असते, आतमध्ये असते, आणि नंतर एक मोठा एक ट्यूब असते, ओके, एक लार्ज ट्यूब बनवूया आपण, लार्ज ट्यूब बनवूया, ठीक आहे. अशा दोन असते. ही छोटी ट्यूब जी आहे या मोठ्यामध्ये इनबिल्ड असते, आतमध्ये असते, ओके, आणि एक नॉब असतं या पद्धतीचं बघा, ठीक आहे. यस, दिस वन इज अ ग्लास. हा एक तुमची एक, ठीक आहे, हा मोठा ट्यूब आहे आणि हा तुमचा ग्लास ट्यूब आहे स्मॉल. तर या स्मॉल ट्यूबमध्ये दोन केमिकल्स असते या पूर्ण कंटेनमध्ये इनसाईडमध्ये. तर पहिला जो आहे तो आहे डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, आणि दुसरा येतं सोडियम बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट. या दोन केमिकल रिॲक्शनच्यामुळं या ठिकाणी CO2 जो आहे हा प्रोड्यूस केला जातं, फॉर्म केला जातं, आणि हा CO2 यूज होतं फॉर द रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर, ठीक आहे. रेग्युलर फायर एक्सटिंग्विशरमध्ये काय होतं यूज होतं. नेमकं याचं प्रोसेस काय, दोन केमिकल्स कुठले आहेत हे कळले असेल तर चला आपण आपल्या टॉपिककडे येऊ. काय काय म्हणतो यामध्ये बघा आता. वेन अ फायर एक्सटिंग्विशर कंटेन सोडियम bicarbonate powder, there is a dilute sulfuric acid placed in a glass capsule. The glass capsule break, pressing the knob, and sulfuric acid come with contact sodium bicarbonate and to form a react chemically to release CO2 come out. When these CO2 base fire extinguisher do not cause corrosions and non-conductors of electricity, therefore these are used when electrical and electronic equipment कॅच फायर. बघा या ठिकाणी काय म्हणतोय, हा मोठा एक ट्यूब आहे, एक मोठा एक ट्यूब आहे, ठीक आहे. यामध्ये कोण आहे तर यामध्ये पावडर आहे यामध्ये पावडर आहे सोडियम बायकार्बोनेटची, ओके, आणि हा छोटा जो दिसतोय आतमधला हा ग्लास कॅप्सूल आहे. या ग्लास कॅप्सूलमध्ये सल्फ्युरिक ॲसिड आहे, काय सल्फ्युरिक ॲसिड आहे डायल्यूटमधलं, ओके, आणि हे एक नॉब आहे, इथं बटन आहे वरती. जेव्हा या नॉबला काय करू प्रेस करू तर हा सल्फ्युरिक ॲसिड जो आहे हा कॉन्टॅक्टमध्ये येईल कोणाच्या सोडियम बायकार्बोनेटच्या, ओके. वेन वी प्रेस द नॉब सल्फ्युरिक ॲसिड कम इन कॉन्टॅक्ट विथ सोडियम बायकार्बोनेट द केमिकल रिॲक्शन टेक प्लेस बिटवीन दिस टू केमिकल्स. या दोन केमिकल्समध्ये काय होते केमिकल रिॲक्शन टेक प्लेस होते, केमिकल रिॲक्शन फॉर्म होते, आणि या केमिकल रिॲक्शनमधनं CO2 हा प्रोड्यूस होतं, आणि हा CO2 आहे फायर एक्सटिंग्विशर म्हणून यूज होतं. डू नॉट कॉज कोरोजन, हा कोरोजन होत नाही, किंवा नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जी असेल किंवा बाय चान्स फायर लागलं असेल तर ते फायर जे आहे हे कंट्रोल करण्याचं काम, ओके, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट कॅच फायर करण्याचं काम, स्टॉप करण्याचं काम हे कोण करते CO2 करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठेतरी आग लागेल, ठीक आहे, आणि त्यावरती जर आपण हा रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर यूज केला तर ती आग जी आहे हे काय होते कंट्रोल केलं जाते, विझवल्या जातं. त्या केसमध्ये हा रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर काय होतं यूज केल्या जातो, ओके. केमिकल रिॲक्शन पण बघणार आपण त्यानंतर काय होतं ती. वेन द CO2 इज बेस फायर एक्सटिंग्विशर आर यूज टू extinguish small scale fire it beyond their capacity in extinguish big fire. In modern fire extinguisher, liquid and solid CO2 is filled under the high pressure. On reducing the pressure, it become a gaseous and come out forcefully through the horn like house pipe, ओके. तर डिपेंड करते
की फायर एक्सटिंग्विशर जे आहे ही त्याची कॅपॅसिटी कुठली आहे. ही जर छोटं असेल तर यामधलं बाहेर येणारा गॅस हा छोटा असेल, मिनिमम असेल. परंतु यामध्ये आता मॉडर्न केसमध्ये लिक्विड आणि सॉलिड सोबतच गॅसेसच्या फॉर्ममध्ये जो आहे CO2 जो आहे हा रेग्युलर फायर एक्सटिंग्विशरमध्ये काय प्रेझेन्स आहे. आणि हा CO2 हा कॅच फायर होऊ देत नाही. ठीक आहे. इक्विपमेंट जर बर्न होत असेल तर त्याला ॲटमॉस्फिअरपासून ठीक आहे प्रिव्हेंट करण्याचं काम करते. ठीक आहे, प्रिव्हेंट करण्याचं काम करते. ठीक आहे. आता याची केमिकल रिएक्शन आपल्याला डिस्कस करायची आहे. केमिकल रिएक्शन फार महत्त्वाची आहे. ओके, तर एक्सप्रेशन कळलं असेल. आता केमिकल रिएक्शन आपण पाहण्यासाठी काय म्हटलं आहे की त्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट आहे NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट प्रेझेंट इन द ट्यूब. ओके, and small glass tube it contain the sulfuric acid H2SO4. Okay, the chemical reaction takes place between these two compounds to form Na2SO4. हा काय फॉर्म करते Na जो आहे हा H ला डिस्प्ले करेल आणि Na2SO4 प्लस हा CO3 आणि H2 तर या ठिकाणी H2O हा फॉर्म होईल प्लस CO2 हा गॅस होईल. तर दिस CO2 इट कॅन बी यूज ॲज अ फायर एक्सटिंग्विशर. हा काय होते फायर एक्सटिंग्विशरमध्ये काय होतं यूज केल्या जातं. दिस इज द केमिकल रिॲक्शन्स ऑफ फायर एक्सटिंग्विशर्स. ठीक आहे, ही आपली काय केमिकल रिॲक्शन्स आहे फायर एक्सटिंग. दिस इज अ सोडियम बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, सल्फ्युरिक ॲसिड. हा सल्फ्युरिक ॲसिड डायल्यूटमध्ये असणार. हा सोडियम सल्फेट, वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड्स. तर ही आपली असणार या ठिकाणी रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर्सची काय असेल केमिकल रिॲक्शन्स. ठीक आहे. हाऊ टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड फॉर रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर वेन द सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट अँड सल्फ्युरिक ॲसिड react with each other to form sodium sulfate and carbon dioxide. This carbon dioxide is used as a regular fire extinguishers. ही आपली झाली त्याची प्रोसेस आणि ह्याचं काय झालं कन्स्ट्रक्शन्स. ओके, दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर डायरेक्ट क्वेश्चन येतं की हाऊ टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड इन रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर. ठीक आहे, तर त्यामध्ये काय दोन केमिकल्स आहेत, एक म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड आणि दुसरा कुठला असेल sodium bicarbonate. These two compounds are react with either to form sodium sulfate and carbon dioxide gas.